हे सगळं होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये हे तर स्वाभाविकच आहे की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत, पण आणखी एक व्यक्ती आहेत की ज्यांच्यासमोर प्रचंड मोठी आव्हानं आहेत, कदाचित उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त, आणि ती व्यक्ती म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे. पक्षाचा वारसदार म्हणून पुढे जाणं आणि पक्षाची पुनर्बांधणी करणारा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणं, अशा दुहेरी आव्हानांचा सामना आता आदित्य ठाकरेंना करावा लागणार आहे. कारण आदित्य ठाकरे आता पुढे काय करणार, ज्यांच्यावरती पक्ष नेतृत्वाची जबाबदारी येणार होती, चर्चा तर अशी होती त्यांना कार्याध्यक्ष केलं जाईल. आपल्याला कल्पना आहे मवियाच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं आणि तेव्हाच समजलं होतं की शिवसेनेत भाकरी फिरते आणि पुढचा चेहरा आदित्य ठाकरे अधिक प्रकर्षाने पुढे आणले जातील. मात्र आता जुने जाणते सोडून गेलेले आहेत. खासदारांची संख्या इनमिन 3 उरलेली आहे. नगरसेवक आमदारांच्या बाबतीत संशयाचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे आणि जिथे त्यांचे पिताश्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न असताना आता आदित्य ठाकरे काय करणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न. मुंबईतील पक्षाचा प्रभाव कायम राखणं, संघटना मजबूत करणं आणि पक्ष सोडून गेलेल्या नेते कार्यकर्त्यांनंतर उरलेल्या कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणं, नवी बांधणी करणं हे महत्त्वाचं ठरणार. आणि या सर्व आव्हानांवर आदित्य ठाकरे कसा नवा विचार करतील हे पाहणं सगळ्यांचं महत्त्वाचं ठरेल. संदीप रामदासी यासाठी आपल्यासोबत आहेत, पुढारी न्यूजचे आउटपुट हेड. संदीप, या सगळ्या आत्ताचा विषय चालू असताना अगदी ऑपरेशन 1 असेल, पण ऑपरेशन 2 नंतर खास करून आता आदित्य ठाकरे काय करणार, या विषयाकडच्या बाबतीत त्यांच्यासमोरचे पर्याय काय, काय आव्हानं तुम्ही बघता त्यांच्याकडे बघताना? प्रसन्न, फक्त 2च दिवसानंतर म्हणजे परवाच्या दिवशी 19 तारखेला हा शिवसेना हा पक्ष 60 वर्ष पूर्ण करतोय. स्थापना दिन आहे याचा. 60 वर्षामध्ये या पक्षानं ज्या पद्धतीची स्थित्यंतरं पाहिली आहेत, तितकीच स्थित्यंतरं पाहिली आहेत ती आदित्य उद्धव ठाकरे यांनी. 90 साली त्यांचा जन्म आहे, 36 वर्षाचं अवघं वय आहे. 30व्या वर्षी आता जसं तू सांगितलंस कॅबिनेट मंत्री थेट झालेले आहेत, ते पण एका अशा राज्यामध्ये अशा उलाढाली झाल्यानंतर की ज्याच्यानंतर पुन्हा कधी राजकारण हे आधीच्यासारखं झालेलं नाहीये, राहिलेलं नाहीये, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. अशा स्थितीमध्ये हा युवा चेहरा, आश्वासक चेहरा, ज्याच्याकडे स्वतःचं काहीतरी व्हिजन आहे, विचार आहेत, पण संघटनेमध्ये होत असलेली फूट तूट काही थांबवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आपल्याला दिसलं नाही. काही गोष्टी त्यांच्या हाताबाहेर गेल्या, त्यानंतर काही गोष्टींना थेट त्यांना जबाबदार मानलं गेलं. राष्ट्रीय पातळीवर जशी अवस्था काँग्रेसची झाली, जे आरोप हे राहुल गांधींवर करण्यात आले, त्याची तुलना, त्याचं कुठंतरी एक साम्य हे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंसोबत, उद्धव ठाकरेंसोबत आणि आदित्य ठाकरेंवर सुद्धा हे आरोप करण्यात आले. ज्या आरोपांमुळं आज खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा खूप त्यांची चिडचिड झालेली आपल्याला पाहायला मिळाली की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भेटत नाहीत. हा एक आरोप आपण 19-21च्या फुटीच्या वेळेस सुद्धा ऐकला होता. तोच आरोपामध्ये किती तथ्य आहे असं जेव्हा विचारलं तेव्हा अरविंद सावंत यांनी सुद्धा आपला संताप व्यक्त केलेला आपण पाहिलं. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा ऑलमोस्ट शून्यातनं सुरुवात आपल्याला आदित्य ठाकरेंना करावी लागेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता आधी फक्त पक्ष गेला, चिन्ह गेला, नेते गेले, असे सगळे आपण बांधणी मांडणी पाहत होतो गेले 3 वर्ष. आता उरले सुरले जे होते, जशी टीका व्हायची, तर ते उरले सुरले जे काही खासदार होती, ठीक आहे 9 खासदार ही काही जोक नव्हता. लोकसभेच्या किती वेगवेगळ्या पातळींवर लढून ते यश शिवसेनेनं मिळवलेलं होतं. त्यानंतर आता नगरसेवक सुद्धा जात आहेत, आमदार काय करतायत हे सांगणं अजून कठीण आहे. हे सगळं सांभाळायचं कसं, याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांचा कस लागणार आहे, याच्यात काही शंका नाही. बॅक टू स्क्वेअर वन आहे. इथून काय करायचं, कसं लढायचं, लढणारी संघटना आहे, आज्याचा लढण्याचा वारसा आहे. त्यांनी एक हाती ऑलमोस्ट 95 साली मिळून एक चमत्कार घडवून आणलेला होता. तोच वारसा थोडाफार पर्कोलेट होत आलेला आहे त्यांच्याकडे. आता त्याचा कस लागणार हे मात्र नक्की. आणि अशा कस लागल्याशिवाय नेतृत्व खऱ्या अर्थानं तयार होत नाही. हिरा होण्यासाठी शेवटी त्यालाही पैलू पडावे लागतात आणि सोन्याला सुद्धा आगीची परीक्षा द्यावी लागते. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान खासदारांच्या फुटीनंतर मातोश्रीवरती शुकशुकाट पाहायला मिळतोय. ना शिवसैनिक, ना नेत्यांची वर्दळ, ना कोणाच्या आरोळ्या किंवा घोषणा. 6 खासदारांचं बंड. ठाकरेंचे शिवसैनिक मात्र इथे सध्या तरी थंड दिसतात. पद्मेश मातोश्रीवर लक्ष ठेवून आहेत सकाळपासून. पद्मेश, तुम्ही मातोश्रीच्या परिसरात आहात, काय तिकडचं चित्र आहे? लोक काही बोलतायत का? तिकडे काय वावर दिसतोय का कुणाचा, काय माहिती आहे?
प्रश्न असा, सकाळपासून मी मातोश्रीवर आहे, पण सहसा जेव्हा आपण पाहिलं 2022 असो किंवा कोणतीही राज्यात कोणतीही घडामोड झाली तर सगळ्यात पहिला जो शिवसैनिक जो येत असतो तो याच कलानगरच्या सिग्नलवर येत असतो, कोणतीही घटना असो. पण आज एवढी मोठी घटना घडली, 6 खासदार फुटलेले आहेत, पण मातोश्रीवर सकाळपासून एक शिवसैनिक देखील आलेला नाहीये. तुम्ही मातोश्री दाखवेल मी, ही मातोश्री कलानगरच्या सिग्नलला ही मातोश्रीचं गेट आहे. याच गेटवरती आपण पाहिलं तर सकाळपासून एक देखील शिवसैनिक आलेला नाहीये, एक देखील शिवसैनिक. स्वतः काही जे नेते मुंबईतले आमदार असतील किंवा बाकीचे नगरसेवक असतील ते देखील आपल्याला या परिसरामध्ये येत असताना दिसत नाहीये. कारण ज्या प्रकारे रोज जे विनायक राऊत जे रोज येत असतात ते देखील आपण पाहिलं तर ते देखील आता आम्ही त्यांना जेव्हा कॉल केला तर ते असं म्हणतात की नाही मी येतोच आहे. त्यामुळे सकाळपासून कोणच नाही या मातोश्रीवरती फिरकलेले आहे. कारण आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ते आतमध्येच आहेत असे देखील बोललं जात होतं की ते उद्धव ठाकरे आज दुपारनंतर दिल्लीसाठी निघतील, पण ती देखील शक्यता आता धूसर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून आपण जर पाहिलं तर इथेच मातोश्रीवरती आहोत, पण कुठेतरी हा शुकशुकाट बरंच काही बोलून जातोय आपल्याला ते सांगावं लागेल. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं तर कोणतीही घटना शिवसेनेमध्ये असो किंवा कोणतंही काही घडलं असेल तर प्रत्येक जो शिवसैनिक असतो तो याच मातोश्रीच्या बाहेर आलेला असतो, उद्धव ठाकरेंच्या नावावरती घोषणा देत असतो, आदित्य ठाकरे यांच्या नावाने घोषणा देत असतो. पण एवढी मोठी घटना होऊन देखील अनेक खरंय पद्मेश, हे तर खरं आहे की आता हा शुकशुकाट हा केवळ एक धक्का बसल्यानंतरची शांतता आहे का वादळापूर्वीची शांतता आहे, पाहावं लागेल. धन्यवाद पद्मेश. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर हे झाल्यानंतर आता शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. 6 खासदार फुटलेले आहेत. महाराष्ट्रात आणखी एक ऑपरेशन होईल अशी चर्चा आहे. त्यामध्ये आमदारही जातील का, मुंबईमध्ये नगरसेवक सुद्धा पकडण्याचा प्रयत्न होईल का, सोबत घेण्याचा प्रयत्न होईल का. 4 वर्षातली दुसरी फूट आहे आणि प्रश्न विचारला जातोय की ही फूट का टाळता आली नाही. पण त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांचं म्हणणं आहे की काय केलं असतं तर हे लोक थांबले असते. या सगळ्या अनुषंगाने की पुढे याचं काय होणार आहे आणि याचे काय अर्थ आहेत, आपल्यासोबत आहेत पुढारीच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर. मृणालिनीजी, 2 भाग आहेत याचे. एक, शिवसेनेतली ही फूट 2.0 याकडे तुम्ही कसं पाहता, आणि 2, भाजप जरी म्हणत असलं तरी आमचा काही संबंध नाहीये, पण शेवटी हे खासदार जे आता शिंदेंच्याकडे येणारे आहेत ते पाठिंबा देणार आहेत एनडीएला, ते भाग आहेत एनडीएचे. एनडीएचं नियोजन करणारा पक्ष, निमंत्रण करणारा पक्ष भाजप आहे. मग भाजप आता जे झालेलं आहे, आधीचं जे झालं होतं ते शिंदेंनी वेगळा मार्ग स्वीकारला, अन्याय झाला वगैरे, आता जर का हे येत असतील तर याच्यातल्या नैतिकतेकडे बघणार आहे की नाही भाजप? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की नैतिकता हा शब्दच भारताच्या राजकारणातनं गेल्या काही वर्षांपासून हद्दपार झालाय. मी 2014चा वॉटरमार्क नाही घेत आहे, त्याच्या आधीच कुठेतरी नैतिकतेची ऐशी तैशी झालेली आहे, ती सर्व पक्षीयांनी मिळून केलेली आहे. आज आता जो शिवसेना उभाठाचा प्रश्न आहे की काय केलं असतं म्हणजे हे थांबले असते, तो खरोखर समजून घेण्यासारखा आहे. ज्या काय बातम्या सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत आणि आपले गोट आपल्याला ज्या माहित्या देत आहेत की अशा कोट्यावधींच्या रुपयांसाठी जर कोणी निष्ठा बदलत असतील तर तो खरं तर मतदारांशीही द्रोह आहे. पण हा नैतिक प्रश्न उपस्थित करताना लगोलग येणारा प्रश्न आहे की या सर्व घडामोडींची इतकी उघड कल्पना होती की उद्धव ठाकरे यांनी तरीही यांना थांबवायला का केलं नाही. काही खरं तर कुठेतरी आवाहन करणं किंवा तुम्ही माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहात त्यामुळे तुम्हाला हे सोडून जाण्याचा अधिकार नाही, माझी बांधिलकी माझ्या मतदारांची आहे, माझ्या जनतेची आहे, अशाही प्रकारचं विधान अजूनपर्यंत तरी आलेलं नाही. प्रसन्नजी, एक गंमत जी ऐकायला येते आहे की परभणीमध्ये नागेश आष्टीकर यांना अजिबात उमेदवारी देऊ नका, त्यांची जी निष्ठा आहे ती पूर्णपणे वादग्रस्त आहे असं वारंवार सांगितलं गेलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी नागेश आष्टीकर यांनाच उमेदवारी देणं पसंत केलं. तो उद्धवजींचा त्यांच्यावरचा विश्वास असेल, पण या विश्वासाला तडा का गेला याचं कुठेही उत्तर मागितलं गेलेलं नाही. तशी भावनिक पोस्ट पण आलेली नाही. खरं तर पोस्ट करणं तर फार सोपं असतं. खासदार असं सांगत होते रविवारच्या बैठकीला हजर असलेले की उद्धवजी असं काही म्हणाले नाहीत की ज्याला जायचंय तो त्यांनी जावं, हा दिवस माझा नाही. मग जर बातमी पसरवली असेल
तर ती खरंच खरी होती का? उद्धवजींची या संदर्भातली नेमकी भूमिका काय आहे? वारंवार एखादा पक्ष का फुटतोय? ज्यावेळेला उद्धवजींना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, त्यावेळेला वर्षापासून मातोश्रीपर्यंत प्रचंड जनसमुदाय त्यांच्याकडे लक्ष द्यायला, त्यांना अभिवादन करायला असेल किंवा अजून काही हजर होता. आज पद्मेश आपल्याला जे सांगतोय, मातोश्रीवर अजूनही शुकशुकाट आहे. त्यामुळे सेनेची जी मुंबईतली शक्ती होती, आवाज कुणाचा वाली, ती नक्की कुठे गेली आहे? आपण वादळापूर्वीची शांतता आहे असं एक शक्यता आजमावून पाहतो, पण खरंच वैतागली आहेत एक का? शेवटचा तुमच्या बोलण्यावरून आठवलेला एक मुद्दा तो असा की संजय राऊत म्हणाले आता जनता थांबणार नाही, आता राडा होणार. पण खरंच ठाकरेंची शिवसेना काय राडा वगैरे होण्याच्या परिस्थितीत आहे ही शुकशुकाट पाहता? एकतर खरं तर लोकशाही मूल्यांवर जर विश्वास असेल तर राड्याची वेळ काय येऊ द्यायची? तुम्ही तुमच्या खासदारांना आवाहन केलं का? त्यांच्याशी बोललात का? हा दुसरा मुद्दा. आणि खरंच शिवसैनिक संतापलाय का? तो भावनावश झालाय का? याचं अजून काहीच उत्तर दिसत नाहीये. मुंबईत असं कधीही व्हायचं नाही. तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न देखील अतिशय महत्वाचा आहे की या अनैतिकतेच्या खेळात भारतीय जनता पक्ष कुठेतरी, जरी आपण धरू सक्रिय नाही, तरी त्यांच्या परवानगीशिवाय अशी कोणतीही गोष्ट होणं शक्य नाही. त्यांच्या संमतीनेच जे काय झालं असेल ते घडलं असेल हे निश्चित आहे. आता यामागचं कारण हे सर्वात महत्वाचं आहे. आता मान्सून सत्राची लोकसभेच्या तारीख अजूनही घोषित झालेली नाही. कुठेतरी टीएमसीचा पाठिंबा मिळालाय, 6 शिंदेचे लोक मिळाले आहेत. द्रमुक कोणत्या बाजूनी मतदान करणार माहिती नाही. अशा वेळेला डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाची विधेयक भारतीय जनता पक्षातर्फे या संसदेच्या अधिवेशनात मांडली जातील. एका अनौपचारिक गप्पांमध्ये दिल्लीतल्या पत्रकारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारला होता की मागच्या अधिवेशनात तर ही दोन्ही अत्यंत महत्वाची विधेयक पारित झाली नाहीत, आता पुढे काय? तेव्हा अमित शाह म्हणाले होते की शक्यता जेव्हा निर्माण होईल, जेव्हा आमचं संख्याबळ कुठेतरी वाढेल किंवा मनपरिवर्तन होईल, तेव्हा आम्ही हे विधेयक आणू. प्रसन्नजी, हे विधेयक आणणं म्हणजे पुढच्या 20 वर्षांची विजयाची आपल्या परीने बेगमी करणार आहे. कारण मतदारसंघांचं चित्र त्यावेळेला नक्कीच. आणि मृणालजी, या घडामोडी आपल्याला पाहाव्या लागतील. संध्याकाळी 5ला आपण आज जो महाधुरळा चर्चा असणार आहे त्यामध्ये आपण हे सगळे मुद्दे आणखी प्रकर्ष विस्ताराने बोलू अशी अपेक्षा आहे. धन्यवाद मृणालजी आपल्या सविस्तर इनपुटसाठी.